आणि नाश्ता झालेला आहे. पोहे खाल्ले त्यामुळं वाढलंच होतं पोहे बी जरा ऍसिडिटी झाले आणि ताईसाहेब घेऊन आणलेत पोहे कारण उशीर झालाय आवरायला आणि पाणी संपलं त्यांची चूक नाही आणि त्यासोबतच पाणी संपलं त्यामुळे प्रथमेश तर तसं झालाय. बघू शकता कालचा शर्ट चांगला आंघोळ केलेला उपयोग काय तो घाली की नवीन टी शर्ट काय होतंय लाईट गेली. विषय काय मित्रांनो सध्या सोनप्रयागला पोहोचलोय. गर्दीची लाईन बघू शकता गाड्यात नुसत्या. आणि विषय काय आला माहिती आहे का की इथनं चालत जायला लागणार असं सांगितलंय. आमची गँग मागे आम्ही चाललो पुढं. तुम्हाला माहिती आहे आपलं कसं असते काय कसं नसते काय नसते. रजिस्ट्रेशनच्या व्हेरिफिकेशनची लाईन नसते 1.5 किलोमीटर ते लागलो. लय बोरायला असं मूड ऑफ व्हायला लागला माझ्या गालावर टॅटू काढायचा होतो. काय फॅन्टसी असते लोकांची. तुला काढाय का नको कपाळावर लिहाय तुझ्या मला कपाळावर शुभम वाडेकर कपाळावर नाव लिह. गिन्ने तुला काढायचं डोळ्यावर टॅटू डोळ्यावर एक 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 काढ माझं नाव काढ की बनी म्हणून. खाली वड्याला पाणी लागलेलं आहे. टोपी बारी घातल्यावर शिव्या तुमच्या एक नंबर. आता इथं टॅक्सी स्टँड आहे. इथून टॅक्सी घ्यायचं त्यांनी सांगितलंय. पण आमचा प्रश्न आहे की काय गरज आहे 50 रुपये घालवायची. चालत जाऊ शकतो आपण आणि काय नाही पैसे भरून तरी पण आम्ही टॅक्सीने जाणार आहे. काय लागते हिंमत कुणाच काम नाही कोल्ह्या कोतऱ्याचं चंगड्या बोले चालायला चालू केले सुरुवातीला काय वाटत नाही एवढा सोडा. आणि विषय काय ते तसले पाठीवर बसून नेतात का नाही. शिव्याला नाही म्हणलं ती म्हणली लाज वाटते लागा म्हणली एवढा तरणा तरी हे करतोय. खंबीर आहे मी खंबीर आहे मी. नुसता काप मसल बघा माणसाचा उचलून घेऊन जाते रोज. काय काप मसल झालाय ताण पडतं सगळं. तरी कंटिन्यू करू काय करायचं. मी म्हणणार ताईसाहेबांनी कणीच घेतलंय म्हणले की जायचं ओढून तिथं खायला चालू करायचं. 1 2 काय जायचं काय म्हणते इथं अलीकडंच आधी खाऊन घ्यावं म्हटलं कारण कसा विषय एकदा चालायला चालू केलं नॉनस्टॉप चाला तुम्ही बघायलाच ब्लॉग मध्ये त्यासाठी म्हटलं आता इथंच खाऊन घेऊन मस्तपैकी वर चालू. हॅलो कशी हवा आहे नाद करते का यायला आणि ह्याची काम अजून ऑफिसचे चालू जायची. सोड रे ते गुलामगिरी सोड जरा बाहेर त्यातनं चालू झाला ना तो व्हिडिओ. पंढरपूरचा 7-12 पुन्हा एकदा नवा अंत येऊन बसलेला आहे. बॅग घेऊन चढायला कसं होतं आणि आजी नाही तर स्त्री कलिंगड घेतल्यात ते सहज चढतात अक्षरशः. आपल्याला काय वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे लाज. तू तुला वाटतं आम्हाला 9 मिनिट चालतंय. म्हणजे वाले गो इशारा स्टिंग आहे छपरीगिरी करणार इथं आता. हां दम लागते म्हणजे हा थोडाफार लागायला पाहिजे माणूस आहे. उगाच ब्लॉगर तुमचं असं म्हणणार नाही मला काहीच होत नाही असं म्हणणार नाही. दम लागतोय. ताईसाहेब कसं वाटतंय हाऊस तुझोश चला येताना हेलिकॉप्टर आहे. तुमचा ब्लॉगर आता जादू झालेला आहे आणि जादूची टीम सुद्धा ग्रुप पण नाही जादू हे पण घालायला ते. विषय झाला असा की पाऊस आलेला आहे हळूहळू पाऊस येत आहे म्हणून आम्ही हे घातलं आहे. मला दिसन थांबा ओ इकडं कसं आहे नाद करते काय यायला ब्रँडेड नाद करते काय खाल्लंच घेतलं काय. पाऊस भरपूर चालू झाला आहे. मौसम में खराबी के कारण ब्लॉगर ताडपत्री पांघरून चाल रहा है. ताडपत्री सगळी ताडपत्री घ्या इकडे बा. कसा आहे हो का स्पेशल ताडपत्री चेनचं काय चेनचं आहे त्याचं पैसेच दिले त्याने 100 रुपये दिले तर आम्ही 150 रुपये दिले. आवाज येतो नाही माहित नाही पण महत्वाचं काय माहिती आहे का तिकडं जी व्ह्यू आहे का तुम्हाला सांगतो बाप थांबा तुम्हाला दाखवतो थांबा कसं आहे तिकडं बा नुसतं डोंगर झाडी. शहाजी बापू शक्यतो इकडे चालतं वाटतं. मोगरा बरसतो ना तुझ्यावर मोगरा बरसला ना. रस प्यायला गेलता वरडत नाही ती 2 कसं 2 म्हणलं की सगळं होतंय. 2 काय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हेलिकॉप्टर वरनं चाललेला आहे गेलेला आहे बघितलं तुम्ही इथं बघा हा व्ह्यू ब्रो. काहीतरी केलं पाहिजे. सारखं येतात मधून तुम्हाला सरकवते त्यांचं हे पण आलं साईड म्हणतंय. म्हणजे विषय काय की म्हणजे जे यात्रेकरू आहेत त्यांनी चालायचं नाही ह्यांना फक्त रस्ता द्यायचा. ह्यांचा तेवढा बिझनेस आहे बाकी सगळे नाही. ह्याच्यावरती काहीतरी ऍक्शन ह्यांना एखादा दुसरा मार्ग द्यावा आता अवघा थाटून चाललं. हां जिथं तिथं घोडे उभा केले ह्या साईडने चालता येत ना. हा घोडामध्ये ह्या साईडने चालता येत ना. त्यांना ह्यांचा बिझनेस बंद पाडायला लागते काय ना काय यांचं कारण एवढा त्रास देतात जाता येतात आता काय चाललेत तिकडून येताना यांना मार्ग द्यायचा आपण साईडला थांबायचं आपण चालायचं नाही. आणि हे पण गोड लावला
नुसता त्रास चालू आहे. तिकडं जायचं दादा, रस प्यायला या म्हटलं. हाफ वे पोचलो असं वाटतंय. तिकडे दिसतंय एवढा लांब. आम्ही सध्या इथं इकडून आधी इथं जायचं मग आणि इकडून इकडे. ठीक आहे चला, काय अडचण, आलोय तर जायचं. जर आहे लय म्हणजे लय क्लास दिसतोय. असं नदी, झाडी, डोंगर, हॉटेल ओके मध्ये. च्या ट्रेकवरती अशी हवा खालून थंडगार बाहेर येते. गिनो हाऊज इट. काय दाखवू शकत नाही तुम्हाला आता, कारण आम्हाला पावसामुळे खूप त्रास झाला, थंडीमुळे पण त्रास झाला. आता आम्ही टेंटमध्ये आहोत. तब्येत ठीक आहे, आम्ही एक नंबर आहे. जेवण असं टेंटमध्ये आलेलं आहे. वरती जाऊ जास्त शकलो नाही, त्यामुळे रूम घेतली नाही, टेंटमध्येच ताईसाहेब मी जेवतोय. आणि आवडले जेवण ताईसाहेब. गेलेला केळा आणि एकादशीला सीताफळ असं करत आता आम्ही जेवण तर करणार आहे. तर अशा रीतीने आपण आता ना असू दे शिखर दिसतो. हे बघा एक मिनटं, इथं शिखर आहे जवळ आहे. सो थोड्या वेळात पोचेल. जवळ पोचलोय. इथून काय व्ह्यू आहे तुम्हाला सांगतो. नाश्ता करायला बसलोय आणि इथनं जे व्ह्यू येतो तुम्हाला सांगतो. असं बघा, हे इथं मंदिर आहे. नाश्ता करतो म्हणून नाश्ता वगैरे करून आल्यावर दर्शनाला जाऊ. तो मंदिराचा तुम्हाला सांगतो असला पॉझिटिव्ह आणि एवढं भारी. आता आपण व्हीआयपी दर्शन घ्यायला चाललोय, तुम्हाला ते पण दाखवून घेतलं आता कुठून आहे म्हणून. आणि आता कसं करतात ना, थोड्या वेळ डायरेक्ट पोलीस मॅनेज करून व्हीआयपी सोडतात असं मानते. तर सोडल्यावरच कळत. आता केदारनाथ मंदिराच्या जस्ट बाहेर आलोय. हात बघू शकताय. अभिषेक केल्यानंतर आणि विशेष असं झालं की आम्ही जेव्हा पोहोचलो, आम्ही शेवटचं होतो, त्यानंतर मंदिराचं द्वार बंद झालं आणि द्वार बंद झाल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला. अभिषेक झाला, त्याच्यानंतर पूजा झाली आणि विशेष म्हणजे तिथली सेवा करायला मिळाली. सगळा कचरा उचलून लागलो तिथं. म्हणजे थोडक्यात जो लिंग आहे त्याच्याविषयी कमीत कमी आम्ही 30 ते 35 मिनिट तिथं होतो. त्यामुळे जो अनुभवाचा त्याला शब्दात सांगता येत नाही एवढा भारी अनुभव केदारनाथ तिथे आलेला. आणि तुमच्या ब्लॉगरच्या काय म्हणतात त्याला मनीताने पण केवढी एवढं नव्हतं की तुम्हाला मी एवढं सांगू शकेल. पण ह्या केदारनाथ मंदिराच्या दर्शनाला येऊन अजून हाताला हे सगळं पूर्ण अंगावर आमचं ते तिथलं चंदन कुंकू हे झालेलं आहे. कारण तिथली सेवा पण तेवढीच केली आहे. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. दर्शन करून खाली उतरतोय. मस्त अनुभव होता, सगळं झालेलं आहे. बहुशा सध्या सीझन चालू आहे त्यामुळं. आणि विषयच आहे ना, तो घोडे चालायला लय त्रास होतो एवढा विषय. आम्ही पण आता घोडा घेतला पण पर्याय नाही. आणि दुसरं म्हणजे हेलिकॉप्टरचं बुकिंग आधीच करून घ्या जर यायचं असेल तर. बेस्ट ऑप्शन आहे. येऊन राहायला ते वेळ घालवायला येते, कारण देव काय म्हणलेलं ना तुम्हाला की बाबा मला चालतच यान वगैरे. हेलिकॉप्टर बुक करा, 10 दिवस आधी यायच्या. मस्तपैकी हेलिकॉप्टर येते जाते, काही अडचण येत नाही. रूम चांगल्या मिळतात आणि बाकी व्यवस्था तर एक नंबर होती खरंच. जलेब काय लावलं कळलं की आता. पुढचा व्हिडिओ बघा. काय करतो प्रथमेश काकडे यांनी डोकं चालवलेलं आहे. दर चालू थांब. बॅग घेतल्यापासून पहिल्यांदा रेनकोट वापरायला लागले. रेनकोट मध्ये दुसरी बॅग घालायची आणि हे सफारी दिसते ना बंद करतो. शुभम सर काय म्हणताय. जर पाऊस नसेल तर शॉर्टकट या, पाऊस असेल तरी येऊ नका. आता पाऊस नाही, धुकं पडलंय, पण पाऊस वगैरे काही नाही खरं. आणि खूप भारी वाटतंय, अक्षरशः सांगू शकत ना. फील एवढं भारी हवा आहे ना इथली, बेस्ट. भरपूर माणसं भेटतात मराठी, पण हे प्रॉपर कपल मुंबईमधून आहे तरी प्रॉपर मराठी बोलते, हे महत्वाचं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. भेटले होते ना, त्यांचं नाव होतं कल्पेश आणि ओळख काढली आता तर लक्षात आलं की ते गोरक्षक आहेत, बजरंग दलचं काम करतात. म्हणजे हिंदुत्वादी विचारांचे, म्हणजेच काय तर आपल्या विचाराचे माणसं. आणि मग त्यांना आता आम्ही बोललो, नंबर वगैरे शेअर केला. तर आता त्यांनी सांगितलं की त्यांचं जबरेश्वर मंदिर आहे मुंबईचं, तिथं ते आरती वगैरे असतं वगैरे त्यांच्याकडे असतं, तर ते आपल्याला इन्व्हाइट करणार आहे मुंबईला. आणि अजून एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की हा जो माणूस आहे हा पण गोरक्षक आहे. आम्ही पण हिंदुत्वादाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्माचं काम करतोय. आणि धर्माचं काम करत असताना आपली माणसं जेव्हा भेटतात ना, एक एनर्जी लेवलच हाय असते. पाऊस चालू झालेला आहे आणि शॉर्टकट घेऊन उतरलं खाली. चांगला आहे, 1-1.5 किलोमीटर वाचवलं असं वाटतंय. तर इथून पुढे बघू प्रवास कसा होतो. उचल वड हा पट्टी लावून घे की लागा. नाही मला ड्रायव्हिंगला बसायला लागते की नाही, बहुतेक मलाच बसायला लागते. हा ब्रिज पार करून आलो म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार झालेला आहे, जो की आपण उतरत होतो. आता अजून 1-1.5 तास लागेल
आपल्याला गौरीकुंडपर्यंत पोहोचायला, पण त्रास भयंकर होता. आता तुम्हाला सांगतो लिटरली विश्वास बसत नाही आहे की आम्ही इथून म्हणजे इथून पण नाही, याच्या वरतीच आहे, तिथून इथंपर्यंत चालत आलो आहे. हो ब्रो, त्यांनी तरच पाहू लोकाला घेऊन चालतात, आपली आपली बॅग घेऊन चालणं होत नाही. अनुभव भारी आहे. कसं आहे, ब्लॉगरला लय मस्ती होती त्यात, त्यामुळं जिरलेली मस्ती पद्धतशीर. अब भाई यहाँ से देखो, अभी हम जाने में से 6 घंटे, और डीजल कितने का जाता है? हाँ 3000 का पहुंच जाता है. तो इससे सुविधा चालू कर दो हमें भी जाने की, हम भी चले जाएंगे. अच्छा है, लेकिन कितना मटेरियल जाता है, कितना किलो? 10 क्विंटल 1 टन. ओके, थँक्यू भाईजी. हाय करो ना. ही एवढी छोटी मुलगी आहे, आता कुठून आले काय माहित ना, बॅग तर मोठी आहे तिच्याजवळ. ए ढोले शिक जरा का रे, ए पण बारकी ती. बम बम बोले. असं तिने खाली आलेलो आहे. 22 किलोमीटर कंप्लीट झालं गौरीकुंडला. आता इथून पुढे गाड्या घेऊन जाणार आहे. हो चला रूमकडे जाऊ. त्या रेस्टॉरंटला खाऊन गेलतो, तिथंपर्यंत पोचलोय. हे गौरीशंकर हळू खाली चालतोय. झाला आता 5 मिनिटावर टॅक्सी भेटते, तिथून सोनप्रयाग, तिथून आमच्या बसमध्ये. हो बम बोले. तर आता लय हब्दा झाले, चालायला येत नाही, आणि रूमवर येऊन फ्रेश वगैरे झालोय. आणि ताईसाहेबांचं जेवण झालेलं आहे. ताईसाहेब जेवण ये बाहेर 2 मिनिटं नाही घेत ना ब्लॉग. विसरून जाऊया, आठवण करू, लवकर जेवण वाढावे अशा अपेक्षा. शुभेव जिवंत आहे ना? जिवंत आहे. हां पता जिवंत आहे ना? हो मग विषय का? ह्यानं जर मला 1 लाख रुपये दिले केदारनाथला चालत चल म्हणलं तर मी जात नसतो. 80,000 आहेत की, आणि ह्यानं 2 लाख रुपये दिले तरी मी जात नसतो. आता ही दिसत नसेल तुम्हाला जाऊन सोडा.